प्रतीक, प्रतीक. आई प्रतीकला हाक मारत त्याला शोधत होत्या. हां बोल आई, काय झालं? खोलीतून बाहेर येत प्रतीकने विचारलं. प्रतीक, जरा आम्हाला सिद्धिविनायक मंदिरापर्यंत सोडशील का? तिथून तू हवं तर आलोकला आणायला जा. आम्ही तोपर्यंत मार्केटमध्ये काही वस्तू घ्यायच्या आहेत, त्या आम्ही घेतो, मग आम्ही सगळेच एकत्र घरी येऊ. आशाताई म्हणाल्या. ठीक आहे आई, तुम्ही निघा. तोपर्यंत मी तसं आलोकला फोन करून कळवितो. प्रतीक म्हणाला. स्नेहा बाळा, आम्ही जरा बाहेर जाऊन येतो, तू घरी लक्ष ठेव आणि जमलंच तर आलोकसाठी काहीतरी नाश्ता करून ठेव. सकाळी पण तो घाईतच ऑफिसला गेला, करशील ना? आशाताई म्हणाल्या. हो आई, करेन मी, तू काही काळजी करू नकोस, तुम्ही बिंदास्त जा, मी आहे घरी. स्नेहा म्हणाली. आलोकसाठी काहीतरी छानसा नाश्ता करावा असा स्नेहानेही विचार केला. सकाळच्या प्रसंगामुळे आलोक रागावला असेल तर त्याचा राग घालविण्याची ही चांगली संधी होती. तसंही आलोकला स्वादिष्ट पदार्थांची आवड होती, हे आता स्नेहालाही कळून चुकले होते. तिने मस्त पावभाजीचा बेत आखला आणि ती तयारीला लागली. आलोकने प्रतीकला मुद्दाम ऑफिसवरून यायला उशीर होईल असं कळवलं. प्रतीक आई आणि मावशीला घेऊन मंदिरात गेल्याचे त्याला समजले होते. हीच संधी होती घरी लवकर जाऊन स्नेहाचा रुसवा घालविण्याचा आणि तिची माफी मागण्याचा. स्नेहा घरी एकटी असणार याची त्याला कल्पना होती. त्यानिमित्ताने तिच्याशी गप्पाही मारता येतील असा विचार करून त्याने ऑफिसमधील कामं आटपली आणि तो घरी जाण्यास निघाला. स्नेहासोबत मैत्रीची नवीन सुरुवात व्हावी म्हणून तिला देण्यासाठी भेट म्हणून त्याने एक पेन आणि डायरीही घेतली. दरवाजाची बेल वाजली म्हणून स्नेहा गडबडीने दार उघडायला गेली. समोर आलोक हसत उभा होता. त्याला असं समोर उभं पाहून स्नेहालाही आश्चर्य वाटलं. तिने आजूबाजूला पाहिले. सोबत आई, मावशी कुणीच नव्हतं, प्रतीकही नव्हता. अगं, मी समोर उभा आहे आणि तू कुणाला शोधतेस? हसतच आलोक म्हणाला. तुम्ही एकटे कसे आलात? प्रतीक, आई, मावशी तुमच्यासोबतच येणार होते ना? जाताना आई तसंच म्हणाली होती, पण त्यांच्यापैकी कुणीच नाही. स्नेहा म्हणाली. अगं हो हो, आत तरी घेशील का नाही, की सगळे आल्यावरच मग येऊ आत? आलोक म्हणाला. ओ सॉरी, तुम्ही या ना आत, तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी पाणी आणते. असं म्हणून स्नेहा किचनमध्ये गेली. अगं नको, मी फ्रेश होतो मग घेईन पाणी. सोप्यावर बॅग ठेवत आलोक म्हणाला. बरं ठीक आहे, तुम्ही फ्रेश होऊन या, तोपर्यंत चहा ठेवते. असं म्हणून स्नेहा स्वयंपाकघरात गेली. फ्रेश होऊन आलोक बाहेर सोप्यावर बसला. हाताला अजूनही वेदना जाणवत होते त्याच्या. तो कपाटात काही औषध मिळतं का म्हणून पाहू लागला. एवढ्यात स्नेहाने त्यांना न्याहारीसाठी बोलावलं. समोर पावभाजीचा बेत पाहून आलोक खूप खुश झाला आणि खाण्यासाठी पुढे हात केलेला हात त्याने सकाळचा प्रसंग आठवून पटकन पुन्हा मागे घेतला. घ्या ना, सकाळी पण गडबडीत तुम्ही व्यवस्थित नाश्ता केला नाहीत, त्यात माझ्यामुळे तुमचा हातही भाजला. सॉरी, खरंच सॉरी, मी सकाळीच तुमची माफी मागायला हवी होती. पण खाली मान घालून स्नेहा म्हणाली. अहो नाही नाही, तुम्ही का माफी मागतात? तुमची खरंच काही चूक नव्हती. खरं तर मीच आघाशासारखा तुटून पडलो घारग्यांवर. मीच माफी मागायला हवी होती तुमची. माझ्यामुळे विनाकारण मावशी तुमच्यावर चिडली. तुम्हीही लगेच खोलीत निघून गेलात, त्यामुळे फारसं तुमच्याशी बोलताही आलं नाही. आताही पाहिलात ना तुम्ही, समोर पावभाजी पाहून सवयीने कसा तुटून पडणार होतो. असं समोर काही चविष्ट खाण्याचं पाहिलं ना की माझ्यावर ताबाच राहत नाही. तुम्हाला जरा विचित्रच वाटत असेल ना माझी सवय पाहून? आलोक म्हणाला. अहो नाही, उलट छानच आहे की. तुम्ही खूप आवडीने पदार्थाची चव घेता. नाहीतर काही जणांना तर आपण काय खातो हेही माहीत नसतं. पोटाची गरज भागविण्यासाठी समोर असेल ते खातात. आज पहिल्यांदाच मी कुणाला तरी एवढ्या आवडीने पदार्थाची चव घेताना पाहिली.
स्नेहा म्हणाली. मग नक्की या पावभाजीवर तुटून पडलो तर चालेल ना? आलोक म्हणाला. हो हो नक्की, तुम्ही मनसोक्त खा, मी खास तुमच्यासाठीच बनवली आहे. स्नेहा म्हणाली. खरंच? माझ्यासाठी खास? स्नेहाच्या नजरेला नजर देत आलोक म्हणाला. तशी पटकन स्नेहाने आपली नजर फिरवली. आलोकने स्नेहाला आपल्यासोबत नाश्ता करण्यासाठी आग्रह केला आणि दोघे मनसोक्त गप्पा मारत न्याहारी करू लागले. आलोकच्या मिश्किल स्वभावामुळे स्नेहाच्या मनावरचं दडपण दूर झालं होतं आणि तीही मोकळ्या मनाने त्याच्याशी गप्पा मारण्यात रंग होती. नाश्ता झाल्यावर आलोकने नेहासाठी आणलेली भेट दिली. पेन आणि डायरी पाहून प्रथम स्नेहालाही खूप आश्चर्य वाटलं. नेहा, आत्तापासून आपण एकमेकांना आहो नावाने नाही तर आपल्या नावाने हाक मारायची. मला तुझ्याशी मैत्री करायला खूप आवडेल आणि त्यासाठीच मी तुला ही भेटवस्तू दिली. स्नेहा, मी आल्यापासून जरी आपल्यात काही बोलणं झालं नसलं ना, तरीही मी तुझा चेहरा वाचलाय. खूप काही तुझ्या मनात दडलेलं आहे, पण तू कधीच कुणाला आपल्या मनातल्या गोष्टी मोकळ्या मनाने सांगत नाहीस. मला तुझ्या मनातील भावना समजून घ्यायला खूप आवडेल, पण तू मला स्वखुशीने मित्र म्हणून त्या सांगशील तेव्हाच. तोपर्यंत या डायरीच्या रूपाने एक मित्रच तुझा सोबत आहे असं समज. आणि कधीही तुला मोकळे व्हावंसं वाटले तेव्हा तू या डायरीमत स्वतःच्या मत व्यक्त करू शकतेस. त्यामुळे तुला आनंदी राहण्यास खूप मदत होईल, आलोक म्हणाला. आलोकचं बोलणं ऐकून स्नेहाच्या डोळ्यात पाणी जमा झालं. आलोकला येऊन 2 दिवसही झाले नाहीत, तरीही आलोकने आपलं मन कसं ओळखलं याचं स्नेहाला खूप आश्चर्य वाटलं. आता खरंच आलोक तिला खूप जवळचा वाटू लागला होता. आलोकने तिला समजून घेतलं म्हणून तिने आलोकचे आभार मानले आणि त्याच्या मैत्रीचा मनापासून स्वीकार केला. प्रतीक, मीरा आणि आशाताई दरवाजात उभे होते. समोरचं चित्र पाहून सारेच आश्चर्यचकित झाले. समोर आलोक आणि स्नेहा मस्त हास्य विनोदात गप्पा मारत होते. सोबतच एकीकडे स्नेहा आलोकच्या हाताला औषध लावून देत होती. सकाळच्या प्रसंगानंतर दोघांमध्ये अशी मैत्री होईल असं कुणालाही वाटलं नव्हतं. सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. एवढ्यात स्नेहाचं सर्वांकडे लक्ष गेलं. सगळे त्या दोघांकडेच पाहत दरवाजात उभे होते. त्यांना पाहून स्नेहा गडबडीने प्रतीकपासून बाजूला उभी राहिली. अरे आलोक, तुला यायला उशीर होणार होता ना, पण तू तर आमच्या आधीच आलास की घरी. स्नेहाकडे चोरटा कटाक्ष टाकत प्रतीक हसून म्हणाला. हो, अरे उशीरच होणार होता, पण काम लवकर आटपलं. मग म्हटलं उगाच तुम्ही छान फिरायला निघालेले आहात, मग उगाच तुम्हाला त्रास नको म्हणून मग टॅक्सी करून आलो घरी. कशीबशी आपली बाजू सावरत आलोक म्हणाला. आशाताई आणि मीरा मात्र आलोक आणि स्नेहाकडे पाहत हळूच एकमेकींकडे पाहून गालातल्या गालात हसल्या. स्नेहाच्या नजरेतून हे सुटलं नाही. त्यांच्या हसण्याचा नक्की अर्थ काय हे स्नेहाला मात्र काही कळलं नाही. ती आपल्या खोलीतून निघून गेली. हात कसा आहे तुझा आलोक? आता बरं वाटते ना? मीरा म्हणाली. मावशी, अगं आता बरा झालाय. स्नेहाने औषध नाही का लावून दिलं? हो ना आलोक, आता ठीक आहे ना हात? आलोकला चिडवत प्रतीक म्हणाला. अगं हो नाही म्हणजे अजून थोडा दुखतोय, अडखळत आलोक म्हणाला. सगळ्यांच्या प्रश्नाला नक्की काय उत्तर द्यावीत त्याला काही कळेना. तसे सगळे त्याच्याकडे पाहून हसू लागले. रात्री हास्य विनोद आणि गप्पांमध्ये मस्त मैफिल रंगली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी स्नेहाला बँकेमध्ये काही कामानिमित्त बोलावून घेतलं. खरं तर प्रतीक घरी आल्यामुळे आशाताई आणि स्नेहाने काही दिवस सुट्टीच घेतली होती. बऱ्याच दिवसांनी प्रतीकसोबत छान वेळ घालवावा असं दोघींनी ठरवलं होतं. मग नेमके त्याच वेळी मीरा आणि आलोकही घरी आले. आता प्रतीकची सुट्टीही संपत आली होती. आशाताई जमेल तसा प्रतीकला वेळ देतच होत्या. आज स्नेहाला बँकेत जाण्याचा योग आला. तिने प्रतीकला सोबत न्यायचे ठरवले. बँकेतील काम आटपून
नंतर प्रतीकसोबत खास त्याच्यासाठी काहीतरी खरेदी करावी असा विचार स्नेहाने केला. तसं तिने आईलाही सांगितलं. संध्याकाळी यायला उशीर होईल असं सांगून ती प्रतीकला सोबत घेऊन निघाली. सोबत आलोकही ऑफिससाठी निघाला. आलोकला ऑफिसला सोडून स्नेहाने आपलंही बँकेतील काम संपवलं आणि प्रतीकला घेऊन ती खरेदीला निघाली. दोघांनीही भरपूर खरेदी केली. प्रतीकसाठी काय घेऊ आणि काय नको असं स्नेहाला झालं होतं. खरेदी करताना स्नेहाचं लक्ष एका गॉगलवर गेलं. तशी तिला आलोकची आठवण झाली. आलोकने आपल्या मैत्रीसाठी आपल्याला एक भेटवस्तू दिली. आता आपणही काहीतरी द्यायला हवं असा विचार तिच्या मनामध्ये आला आणि तिने आलोकसाठी एक छान गॉगल खरेदी केला. संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर प्रतीकने आलोकला सोबत घेतले आणि ते एका हॉटेलमध्ये गेले. प्रतीक वॉशरूममध्ये गेल्याचे पाहून स्नेहाने पटकन आलोकला भेटवस्तू दिली. आलोकलाही स्नेहाची भेट खूप आवडली. एवढ्यात प्रतीक तिथे आला आणि मग तिघांच्या गप्पा रंगल्या. स्नेहा आणि प्रतीकमध्ये आता छान मैत्री फुलू लागली होती. दोघेही तासनतास गप्पांमध्ये रंगत असत. त्यांची फुलणारी मैत्री आता घरच्यांच्याही लक्षात येऊ लागली होती. त्यांच्याही न कळत त्यांच्या सुखी संसाराची स्वप्ने आशाताई आणि मीरा पाहू लागली होती. आणि याची प्रतीकलाही कल्पना होतीच. सगळ्यांनाच स्नेहा आणि आलोकच्या लग्नाला मान्यता होती. पण त्या दोघांच्या मनात काय असेल असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. आशाताईंनी मीराला अजय आणि स्नेहाच्या प्रेमाची कल्पना दिली होती. स्नेहा अजूनही अजयच्या प्रेमात गुंतली असल्याची शक्यताही त्यांना वाटत होती. असे असताना स्नेहा या लग्नाला तयार होईल का अशी भीती होती त्यांना. मीराला मात्र आलोकच्या मनाची कल्पना होती. आलोक कधीही तिच्या शब्दाबाहेर नव्हता. मीराच्या सांगण्यावरूनच तो स्नेहाशी लग्नासाठी तयार झालाही असता. तशीही आता दोघांमध्ये छान मैत्रीही होती. पण स्नेहाचं काय? ती मनापासून आलोकचा स्वीकार करेल? आशाताई आपल्या लेकीचा हट्टी स्वभाव जाणून होत्या. अजयपासून दुरावल्यामुळे स्नेहा खूप दुखावली होती. ती जरी अजयला विसरल्याचं भासवत होत असली तरीही तिच्या मनात नक्की काय चाललंय हे कळत नव्हतं. तिच्याशी आलोकविषयी कसं बोलावं असा त्यांना प्रश्न पडला. मीराला मात्र स्नेहा मनापासून पसंत होती. स्नेहाचा भूतकाळ माहीत असूनही ती तिचा स्वीकार करण्यास तयार होती. पण त्यासाठी स्नेहाची आणि आलोकची पसंतीही जास्त महत्त्वाची होती. हळूहळू आलोक आणि स्नेहामधील मैत्री फुलू लागली होती. हसता खेळता आलोकचा स्वभाव स्नेहालाही आवडू लागला होता. आलोकच्या मनात मात्र स्नेहाविषयी आता मैत्रीच्या पलीकडे भावना निर्माण झाल्या होत्या. न कळत तो स्नेहाच्या प्रेमात गुंतत चालला होता. आता फार काळ आपण स्नेहापासून या भावना लपवू शकणार नाही हे त्याच्याही लक्षात आलं. लवकरात लवकर त्याने स्नेहाकडे आपलं प्रेम व्यक्त करायचं ठरवलं आणि तो या संधीची वाट पाहू लागला. शेवटी एकदाची ती संधी त्याला मिळाली. त्या दिवशी घरी कोणीच नव्हतं. स्नेहाही आपल्या खोलीत पुस्तक वाचत बसली होती. आलोकने आपलं कम्प्युटरवरचं काम संपवलं आणि तो स्नेहाच्या खोलीत आला. स्नेहा, तुझ्याजवळ वेळ आहे का? मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं, आलोक म्हणाला. हां, अरे बोल ना, मी पुस्तकच वाचत होते. तुला काही हवंय का? पुस्तक बाजूला ठेवून स्नेहाने विचारलं. आपण बाहेर हॉलमध्ये गप्पा मारत बसूयात का? म्हणजे मला व्यवस्थित तुझ्याशी बोलता येईल, आलोक म्हणाला. हो चालेल ना, मी मस्त कॉफी करून आणते आपल्यासाठी, मग छान गप्पा मारूत. चालेल ना, स्नेहा म्हणाली. हो ठीक आहे, मी आहे बाहेर, तुझं झालं की ये, आलोक म्हणाला. स्नेहाने दोघांसाठी कॉफी बनवली. पण तिच्या मनात सारखा विचार येत होता. नक्की काय बोलायचं असेल आलोकला आपल्यासोबत? आज त्याचा मूड नेहमीसारखा दिसत नाहीये. काहीतरी गंभीर विषय असावा. काय बोलणार आहे नक्की असा विचार करत स्नेहा कॉफी घेऊन बाहेर गेली. हां, आता बोल, काय एवढं गंभीर बोलायचं आहे तुला? आलोकच्या हातात कॉफीचा मग देत
स्नेहा म्हणाली. अगं गंभीर असं काही नाही, मी आपलं सहजच गप्पा मारू नेहमीप्रमाणे म्हणून म्हटलं. स्नेहाशी बोलायला कशी सुरुवात करावी असा आलोकला प्रश्न आपल्या अशा बोलण्याने स्नेहा दुखावली तर जाणार नाही ना? ती काही चुकीचा अर्थ काढेल का? तिने रागाने आपल्याशी मैत्री तोडली तर? असे अनेक प्रश्न आलोकच्या मनात गुंजी घालत होते. अरे कुठे हरवलास? आणि उगाच काहीतरी खोटं सांगू नकोस. मगाशी तर मला म्हणालास काहीतरी बोलायचं आहे तुला माझ्याशी, आणि आता म्हणतोयस काही नाही, फक्त गप्पा मारायच्या होत्या. ते काही नाही. उगाच काहीतरी थाप मारू नकोस. मला नक्की माहीत आहे तुला काहीतरी माझ्याशी बोलायचं होतं, आणि आता सांग म्हणते तर बोलायचं टाळतोयस. आता बोल पटकन, नाहीतर मी खरंच तुझ्यावर रागवेन. हा. रागाने आलोककडे पाहत स्नेहा म्हणाली. स्नेहा, माझं तुझ्यावर प्रेम आहे. माझ्याशी लग्न करशील? मागचा पुढचा विचार न करता आलोकने एका दमात स्नेहाकडे आपल्या मनातील भावना मोकळ्या केल्या होत्या. काय? आश्चर्याने आलोककडे पाहत स्नेहा जोरजोराने हसू लागली. तिला आलोकच्या बोलण्याचा काहीच अर्थ लागेना. आलोक नेहमीप्रमाणेच आपली चेष्टा करतोय असं स्नेहाला वाटलं. बरेच वेळा चेष्टा मस्करीत तो स्नेहाची छेड काढायचा, तिला चिडवायचा, हसवायचा. आजही तो अशाच मूडमध्ये आपली मस्करी करतोय असंच स्नेहाला वाटलं. अगं हसतेस काय? तुला खरं वाटत नाही का? माझं खरंच तुझ्यावर प्रेम आहे, आणि तुझ्याशी लग्नही करायचं आहे. तू खूप वेळात माझी चांगली मैत्रीण झालीस. मला तुझी मैत्री आवडते, तुझी सोबत आवडते. तू कायम माझ्या सोबत असावीस असंच मला नेहमी वाटतं. तू समोर दिसली नाहीस की माझी नजर तुलाच शोधते. तुझा कोमेजलेला चेहरा पाहिला की माझा दिवसही चांगला जात नाही. कामात लक्षही लागत नाही माझं. सारखा तुझाच चेहरा डोळ्यासमोर येतो. मला कळून चुकलंय की मी खरंच तुझ्या प्रेमात पडलोय. आलोक म्हणाला. आलोक, अरे तू काय बोलतोयस? तू आपल्या मैत्रीचा चुकीचा अर्थ काढलायस. मी कधीही तुझ्याशी बोलताना हसताना मनात तुझ्याविषयी प्रेमाचे भाव आणलेच नाहीत. त्या दृष्टीने मी तुला कधी पाहिलंच नाही. हां, पण मलाही तुझ्याशी असलेली मैत्री आवडते. तुझ्याशी बोलून मन मोकळं हलकं होतं माझं. तुझ्यामुळे मी मन हलकं करून बोलायला शिकले, मनसोक्त हसायला शिकले. तुझ्यामुळेच बिनधास्त जगायला शिकले. मी खूप खुश होते की मला समजून घेणारा, नेहमी सोबत करणारा एक मित्र भेटला, ज्याच्याजवळ मी माझ्या मनातील सारं काही निसंकोचपणे बोलू शकते. पण तू या सर्वाचा चुकीचा अर्थ काढलास आलोक, स्नेहा म्हणाली. स्नेहा, मला मान्य आहे, मी तुला असंच अचानक बोलायला नको होतं. कदाचित तू त्या दृष्टीने माझ्याकडे पाहतही नाहीस. पण माझं काय चुकलंय तूच सांग ना. मीही तुझ्याशी निखळ मैत्रीच केली, पण या मैत्रीचं रूपांतर कधी प्रेमात झालं मलाही कळलं नाही. मला तू माझ्या आयुष्यात कायमची हवी आहेस, पण तुझ्या मनाविरुद्ध नाही, तर तुझ्या स्वखुशीने. कारण मला फक्त बायको नको, तर तुझ्यासारखी मैत्रीणही हवी आहे, जी कायम माझ्यासोबत असेल, मला समजून घेईल आणि आयुष्यभर मला साथ देईल. आलोक म्हणाला. तसं असेल तर माझ्याकडून तरी कोणतीही अपेक्षा न ठेवलेली बरी, कारण तुझ्या या स्वप्नाला मी साथ देऊ शकत नाही. तुझं स्वप्न तुटायच्या आधी तू स्वतःला सावर, कारण एकदा का तू या नात्यात गुंतलास तर तू कधीच सुखी होऊ शकणार नाहीस. प्रत्येक वेळी आपल्याला हव्या तशा गोष्टी घडतात असे नाही आलोक, डोळ्यातील पाणी पुसत स्नेहा म्हणाली. पण का स्नेहा? माझी तुझ्यावर जबरदस्ती नाही ग, पण तुझं नकार देण्यामागे नक्की काय कारण आहे? मी तुला आवडत नाही का? तसं असेल तर सांग स्नेहा, माझी काही हरकत नाही. आपण पुन्हा पहिल्यासारखे मित्र म्हणून राहू. आपली मैत्री तुटू द्यायची नाही. पण उत्तर खरं खरं सांग, मी खरंच तुला पसंत नाही का? की तुझं दुसरा कुणावर? स्नेहाकडे पाहत आलोक म्हणाला. नाही आलोक, ती संधीच माझ्याकडे नाही. मी काय कुणावर प्रेम करणार?
तसंही माझं लग्न प्रेमावर नाही, पत्रिकेवर ठरणार आहे, स्नेहा म्हणाली. म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे तुला स्नेहा? स्नेहाच्या बोलण्याचा काहीच अर्थ न लागल्याने आलोक म्हणाला, नको बघूस हे प्रेम, लग्न वगैरे याची स्वप्न नको बघूस तू. खूप चांगला मुलगा आहेस तू. मित्र म्हणून आणि जीवनसाथी म्हणून तू कुणालाही आवडशील, पण मी तुझ्यासाठी योग्य नाही. मला विसरून जा आणि तू नव्याने आयुष्याला सामोरे जा. एका अशा मुलीशी लग्न कर जी तुझ्यावर प्रेम करेल, जी कायम तुला सोबत करेल. माझा विचार सोड, स्नेहा म्हणाली. अगं पण सांग ना, का तुला मान्य नाही? एकीकडे तू म्हणतेस मला कुणीही पसंत करेल मुलगी म्हणून, मग ती मुलगी तू का नाहीस? आलोक स्नेहाकडे मोठ्या अपेक्षेने आपल्या प्रश्नाचं उत्तर मागत होता. आपल्याला स्नेहा होकार का देत नाही तेच त्याला कळत नव्हतं. नकार देण्यामागचं ठोस कारणही सांगत नव्हती. आलोकची बेचैनी आता आणखीनच वाढत चाललेली होती. आलोक, तुझ्या प्रेमाचा मी नाही स्वीकार करू शकत, कारण आपलं प्रेम कुणीही समजू शकणार नाही. प्रेम आहे म्हणून लगेच कुणी आपलं लग्नही लावून देणार नाही. तुला ऐकायचंय ना मी का नकार देते ते? कारण या आधीही मला अजय नावाच्या मुलाने लग्नासाठी मागणी घातली होती. मलाही तो आवडला होता. आमच्या घरूनही लग्नासाठी मान्यता होती. पण जेव्हा प्रत्यक्षात लग्न जुळवण्याचा योग आला तेव्हा फक्त आमची पत्रिका जुळली नाही म्हणून हे लग्न मोडलं. आणि ते कुणामुळे माहीत आहे? माझ्याच आईमुळे. तिचा पत्रिकेवर खूप विश्वास आहे. जर पत्रिका जुळली नाही तर ती त्या मुलाशी माझं लग्नच होऊ देणार नाही. मग जर पत्रिका पाहूनच लग्न ठरवायचं तर आधीच प्रेमात पडण्याचा मोह कशाला? स्नेहा म्हणाली. स्नेहा, अगं माझा या गोष्टींवर विश्वास नाही. आपण एकमेकांना समजून घेणं एवढं कारण पुरेसं आहे लग्न टिकवायला. पत्रिका जुळली नाही तरी मी तुझ्याशी लग्न करायला हवं. मला फक्त तुझा होकार. आलोक, तुला कसं कळत नाही? मी एकदाही चूक केली आहे. अजय आणि त्याच्या घरच्यांनाही पत्रिकेचा विरोधच होता. आमचं नातंही मैत्रीच्या पलीकडे गेलं होतं. लग्नासाठी अनेक स्वप्न आम्ही दोघांनी मिळून पाहिली होती. सगळं ठरलं होतं, पण आईच्या हट्टापायी अखेर आम्हा दोघांनीही माघार घ्यावी लागली. आणि आता पुन्हा तोच कित्ता नाही मला गिरवायचा. एकदा या प्रसंगातून मी गेले आहे, पुन्हा मी या नव्याने यात अडकू नाही शकणार, स्नेहा म्हणाली. स्नेहा, मी मावशीसोबत बोलतो. माझी आईही या लग्नासाठी नक्की तयार होईल. ती सुद्धा मावशीची समजूत काढेल. पण मग तरी तुझी काही हरकत नसेल ना माझ्याशी लग्न करायला? आलोक म्हणाला. आलोक, मी सुद्धा आता या गोष्टी नशिबावर सोडल्यात. कधी कधी मला आईचेही विचार पटतात. खरंच नशिबात जे असतं ते घडतं. बाकी साऱ्या गोष्टी निमित्त मात्र असतात. अजय आणि माझं एकत्र येणं कदाचित नशिबाला मान्यच नसावं. नाहीतर खरंच आई म्हणते तसं आमच्या पत्रिका जुळल्याही असत्या. आणि आत्ताही जर खरंच आपल्या नशिबात एकत्र येणं लिहिलेलं असेल तर तसा योग येईलही. बघू पत्रिका काय ठरवते आपलं नशीब ते, शांतपणे हसत स्नेहा म्हणाली. स्नेहा, पत्रिकेचं मला माहीत नाही, पण तुझ्याही मनात जर तेच असेल जे माझ्या मनात आहे तर पत्रिका काय कुणीही आपल्याला एकत्र येण्यापासून अडवू शकणार नाही. आलोकच्या बोलण्यात ठाम निर्धार होता. आज काही झालं तरीही आपण आपल्याला स्नेहाविषयी वाटणाऱ्या भावना आई आणि मावशीजवळ बोलून दाखवायच्या, असं आलोकनं ठरवलं होतं. संध्याकाळी प्रतीक मीरा आणि आशाताईंना घेऊन बाजारातून आला. त्यांच्यासोबत बरंच सामानही होतं. बरीच खरेदी झाली होती. समोरचं सामान पाहून स्नेहा आणि आलोकलाही आश्चर्य वाटलं. आई, अगं एवढं सामान, एवढं काय खरेदी केलीस तू आणि कुणासाठी? सामानाकडे बघत आलोक म्हणाला. अरे ही कमीच आहे, अजून आपल्याला खूप खरेदी करायची आहे आणि त्याला कारणही खास आहे बरं का, आनंदाने मीरा म्हणाली. अगं हो, पण एवढी खरेदी? मी तुला एवढी खरेदी करताना कधीच पाहिलं नव्हतं. आणि खास काय आहे?
एखादा कार्यक्रम आहे का आपल्याकडे? मावशी, आपल्याकडे पूजा वगैरे आहे का? आशाताईकडे वळून आलो. अरे हो हो, पूजाच म्हण, पण घालू की, पण त्या आधीचे कार्यक्रम तरी आटपू. हसत मीराताई म्हणाल्या. अजून कसले कार्यक्रम आहेत आपल्याकडे? स्नेहाने आश्चर्याने विचारलं. अगं स्नेहा, पूजेच्या आधीचे म्हणजे लग्नाची बोलणी, पसंती, साखरपुडा, लग्न आणि मग. प्रतीक म्हणाला. लग्न? कुणाचं? कधी? गोंधळून एकमेकांकडे पाहत आणि आलोकने एकदम प्रश्न केला. अरे हो हो, सगळं सांगतो तुम्हाला. किती घाई आहे? तुमच्या दोघांसाठी 2 स्थळं आलीत. आलोकसाठी आलेल्या मुलीचं स्थळ आईने आणलंय आणि स्नेहासाठी खास मीरा मावशीने स्थळ शोधले आणि दोन्ही स्थळं उत्तम आहेत. आणि मी कॉलेजला जायच्या आत दोघांच्याही लग्नाचा मुहूर्त ठरवायचा आहे. मग सुट्टीत मी आल्यावर दोन्ही लग्न एकाच मांडवात उरकायची असं ठरवलंय आमचं. मग कशी वाटली बातमी? आलोक आणि स्नेहाला चिडवत प्रतीक म्हणाला. प्रतीकचं बोलणं ऐकून आलोक आणि स्नेहा दोघांनाही धक्काच बसला. दोघेही एकमेकांकडे पाहत राहिले. त्यांच्याही न कळत असं काही घडेल याची दोघांना कल्पनाच नव्हती. अरे असे काय पाहताय? काय एकमेकांकडे? आम्हाला माहीत आहे तुम्हाला असा अचानक धक्का बसलाय, पण तुम्ही आमच्या शब्दाबाहेर नाही हेही ठाऊक आहे. आम्ही तुम्हाला शोभेल असेच जोडीदार निवडलेत, मीरा म्हणाली. अगं आई, पण एवढी घाई? मान्य, मी तुझ्या शब्दाबाहेर नाही, तू योग्य तो निर्णय घेशील, पण एवढं सगळं ठरविताना तुला एकदाही मला विचारावंसं वाटलं नाही? माझ्या मनाचा जराही विचार केला नाहीस तू? थोडंसं चिडून आलोकने मीराला प्रश्न केला. आलोक, अरे तुला सांगितल्याशिवाय का मी पुढचं पाऊल टाकेन? आम्ही फक्त स्थळं पाहिलीत, अजून तुमची भेट घडवून आणायची आहे आणि आम्हाला खात्री आहे तुम्ही पण दोघे त्या स्थळांना पाहून होकारच द्याल, मीरा म्हणाली. आई, मला मान्य नाही हे. तू स्थळ बघताना आधी मला विचारायला हवं होतंस, आलोक म्हणाला. अरे पण का? आधी मुलगी तर बघ, तुला नक्की पसंत पडेल बघ, आलोकची समजूत काढत मीरा म्हणाली. नाही आई, मला ती मुलगी बघायचीच नाही, आलोकने ठामपणे सांगितलं. अरे पण मुलीला न पाहताच तू चक्क आधीच तिला नकार देतोयस, पण का? तुझ्या मनात दुसरी कोणी आहे का? मीरा म्हणाली. आलोक, मीरामधला संवाद ऐकून आता स्नेहालाही काळजी वाटू लागली होती. आलोकने आपलं नाव घेतलं तर त्याआधीच आपण आईने आणलेल्या स्थळाला होकार देऊन टाकावा असं तिने ठरवलं. आई, मला स्थळ मंजूर आहे, तू म्हणशील तसं होईल. स्नेहाने आशाताईंना आपला निर्णय कळवून टाकला. तिचं उत्तर ऐकून सगळेच आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागले. आलोक तिच्या उत्तराने नाराज झाला. स्नेहाने एवढ्या घाईने आपला निर्णय सांगायला नको होता असंच त्याला वाटत होतं. स्नेहा, तुला विचार करायला वेळ नको आहे का? आशाताई म्हणाल्या. नाही, मी केलाय विचार. तसं ही पत्रिका जुळल्याशिवाय तू माझं लग्न कुणाशी लावून देणार नाहीस हे माहीत आहे मला. मग उगाच चर्चा करण्यात काय अर्थ आहे? पत्रिका जुळवून लग्न करायचं तर माझ्या आवडीनिवडीचा प्रश्न येतोच कुठे आई? स्नेहा म्हणाली. लग्न लावून देणार आहे. अगं असं काय बोलतेस बाळा? मी का तुझ्या मनाविरुद्ध लग्न जुळवीन? तरी निर्णय तुझ्या मर्जीनेच होईल. तुला मान्य नसेल तर मी तुझ्यावर लग्नासाठी जोर नाही देणार, पण एकदा तू मुलाला पाहावंस असं मला वाटतं आणि तुलाही तो नक्की आवडेल, आशाताई म्हणाल्या. आलोक, स्नेहा, तुम्ही पहा तर तुमच्यासाठी निवडलेली स्थळं कोण आहेत? तुम्ही दोघंही प्रेमात पडाल त्यांच्या. खास त्या दोघांना तुमच्यासाठीच बनवले देवाने, चिडवत प्रतीक म्हणाला. बास प्रतीक, पुरे झाला आता विषय. आणि काय चाललंय तुमचं आल्यापासून? तुम्ही सगळे मागेच लागलात आमच्या लग्नासाठी. आम्हाला काही मतं आहेत की नाही स्वतःची? परस्पर सगळे काय निर्णय घेता तुम्ही? मला कुणाला पाहायचे नाही, मला मुळात हे लग्नच मान्य नाही. आलोकच्या बोलण्यात ठाम निर्धार होता. आलोक बाळा, तू ही घाई करू नकोस. तू आधी मुलगी पाहून तर घे, मग तुझा नकार असला तरी चालेल, आलोकला समजवण्याच्या सुरात आशाताई म्हणाल्या. नाही मावशी,
मुळीच नाही. मला कोणत्याच मुलीला पाहण्याची इच्छा नाही. पडलेल्या सुरात आलोक म्हणाला, अरे तुम्ही प्रत्यक्षात नका पाहू, पण फोटो तरी पाहाल की नाही? आमच्याकडे त्या दोघांचे फोटो आहेत, ते पहा आणि सांगा कसे वाटतात तुम्हाला जोडीदार म्हणून. प्रतीक म्हणाला, हो प्रतीक, दाखव त्यांना, आपण आणलेले फोटो दाखव. आणि आलोक, आमची तुमच्या दोघांवरही जबरदस्ती नाही रे. फक्त एकदा त्या फोटोवर नजर टाका आणि मग काय तो निर्णय घ्या. आम्ही कोणतीही तक्रार न करता तुमचा निर्णय मान्य करू. हसतच मीरा म्हणाली. तसे प्रतीकने आपल्या हातातील दोन्ही फोटो स्नेहा आणि आलोककडे दिले. स्नेहा आणि आलोकला काय बोलावे काही सुचेना. दोघेही एकमेकांकडे शांतपणे पाहत बसले आणि नकळत त्यांची नजर हातातील फोटोंवर पडली. फोटोतील व्यक्ती पाहतच दोघांनाही धक्काच बसला. दोघेही आश्चर्याने प्रतीक, मीरा आणि आशाताईकडे पाहतच बसले. काय बोलावे दोघांनाही कळेना. स्नेहाच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. आलोक तर वेड्यासारखा फोटोकडे पाहतच बसला. अरे बोला काहीतरी, असे काय बघताय आमच्याकडे? स्थळं पसंत आहेत ना, की नकार कळवूया? प्रतीक चिडू लागला. अरे प्रतीक, जाऊ दे, आपण उगाच नको त्यांच्यावर जबरदस्ती करायला. दोघांनाही स्थळं पसंत पडलेली दिसत नाही आहेत. त्यापेक्षा आपण दोन्ही स्थळांना नकार कळवू. गंभीर चेहरा करत मीरा म्हणाली, नाही नाही, अजिबात नाही, मला पसंत आहे मुलगी. स्नेहाकडे चोरट्या नजरेने पाहत आलोक म्हणाला. तसे सगळेच हसू लागले. आणि तुला ग स्नेहा, पसंत आहे का मुलगा? मीरा म्हणाली. तशी स्नेहा लाजेने धावतच आईच्या गळ्यात पडली आणि सगळेच हसू लागले. तुम्हाला काय वाटलं? आम्हाला तुमच्यातल्या उमलल्या जाणाऱ्या भावना कळणार नाहीत का? आमच्या सगळ्यांच्याच मनात तुमच्याविषयी आधीच सगळं ठरलं होतं. पण यावेळी कुठचीही घाई करायची नाही, असं आशा म्हणाली. आणि तुम्हा दोघांनाही काही कळण्यापूर्वी आम्ही आधी तुमची पत्रिका जुळते का पाहायचं ठरवलं. आणि योगायोगाने ती जुळलीही. खूप छान गुण जुळतात दोघांचे. आलोक लग्नासाठी तयार असताही, पण स्नेहा तू तयार होशील का असं सारखं वाटत होतं आम्हाला. पण तुझा होकार ऐकून खूप छान वाटलं. तुला पहिल्यांदा पाहिल्यापासूनच तू सून म्हणून मला पसंत होतीस. स्नेहाला प्रेमाने जवळ घेत मीरा म्हणाली. पत्रिका पाहण्याचा माझा हट्ट तुला कधीच मान्य नव्हता स्नेहा, पण मी आई आहे तुझी. माझ्या मुलीच्या आयुष्यात सारी सुख यावीत असंच मला वाटतं. लेकीचं गोकुळ आनंदाने नांदावं असं कुठच्या आईला वाटणार नाही. एका आईच्या मनातील काळजी तुला तेव्हाच कळेल जेव्हा तू आई होशील. आशाताई म्हणाल्या, आई मला माफ कर, मी तुला समजून घेण्यात चुकले, तुझ्याविषयी गैरसमज करून घेतला. पण आता मला चूक समजली आहे, मला माफ करशील ना? डोळ्यात पाणी आणत स्नेहा म्हणाली. अगं वेडाबाई, आईची कुणी माफी मागतं का? आईवरच मुलं हक्काने रागवतात ना. पण जे झालं ते एका अर्थी छानच झालं. तुझ्या नशिबात आलोकसारखा छान, तुला समजून घेणारा, तुझ्यावर प्रेम करणारा मुलगा तुला जोडीदार म्हणून मिळतोय. आता माझी चिंता मिटली. मला खात्री आहे तो तुझ्या हट्टी स्वभावाला छान समजून घेईल, स्नेहा म्हणाली. चला तर मग, आता मुलामुलीची पसंती झाली. लवकरच शुभमंगल सावधानचा कार्यक्रम आटपून राखू. स्नेहा आणि आलोकच्या खांद्यावर हात टाकत प्रतीक हसत म्हणाला. तसे सगळेच मनसोक्त हसण्यात दंगले. तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला कुठल्या विषयावर कथा ऐकायला आवडतील किंवा वाचायला आवडतील ते तुम्ही कमेंटद्वारे सांगू शकता. लवकरच भेटूयात एका नवीन कथेसोबत आणि नवीन विषयासोबत. तोपर्यंत धन्यवाद.